अहो पगार वाढले म्हणजे काय त्यांनी काय आम्हाला काय भीक दिली का काय? राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यात आले आहे, मात्र विलिनीकरणाचा प्रश्न अद्यापही कायम आहे। याबाबत स्वारगेट येथील कर्मचारी आपल्याशी संवाद साधत आहेत। तुमचे पगार वाढलेत मात्र विलिनीकरणाचा प्रश्न कायम आहे, याबद्दल काय सांगता? अहो पगार वाढले म्हणजे काय त्यांनी काय आम्हाला काय भीक दिली का काय? पगार कुठल्या हिशोबाने वाढला? आम्ही पगाराकरता काय आंदोलन केलं का? आमचा लढा हा विलिनीकरणा करताय। हे भीक दिल्यासारखं करतात आणि घटनेने आम्हाला अधिकारच दिला पगार द्यायचा। ज्याच्याकडे आपण काम करतो तो पगार देतोच आहे। हे आम्हाला तुकडे फेकलं ग। ती ॲक्च्युली आमची 42 लोक जी मेली त्यांच्या प्रेताची विटंबना केली सरकार हे करते। आणि हे सरकार एका दिवसाला जनतेमध्ये व आमच्या प्रवासी दैवताला आमच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करतं। या सरकारचा आम्ही धिक्कार करतो व जोपर्यंत आमचं राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा आमचा दुखवटा किंवा आमचं काम बंद आंदोलन हे कायम तसंच राहणार। हे पगारवाढीवर तुम्ही समाधानी नाही आहे का? पगारवाढीचा मूळ विषयच नाही ना आमचा। पगारवाढीचा विषयच नाही मूळ। आणि हे पगारवाढीत कुठला म्हणजे एखादा तुकडा टाकल्यासारखं आमची हेटाळणी करतात। ॲक्च्युली आमचा विषयच आहे लढा विलिनीकरण का। तुम्ही जर आता वर फोकस केलं, आम्ही जी संपाची नोटीस किंवा काम बंदचं आंदोलन दिलं हा लढा विलिनीकरणाकरताच दिलेला आहे। कुठला आमचा पगारवाढी करता दिलेलाच नाही आहे। केवळ ते आता जनतेला दाखवायचा प्रयत्न करतात की बघा आम्ही ह्यांना आता पगारवाढ दिली तरी हे कामावर येणार नाही आणि त्यानंतर काय करणार, आमच्यावर कारवाई करणार। आणि आमच्या एस टी कर्मचाऱ्याला 5वीला पुसलंच आहे का आम्हाला जॉईन झाल्यापासून आमच्या लोकांची कारवाई आहे। मरण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा काय ती असे जास्त कारवाई करू शकतील? ही कर्मचाऱ्याबरोबर आणि आमच्या मुलाबरोबर झालेली चेष्टा आहे। एस टी टिकली तर गोरगरिबीचा घात जगला जाणार आहे। आज नाही तर कधीच होणार नाही। त्याची शासनात विलीकरण हे झालंच पाहिजे आणि शेवटची आमची लढाई आहे। एकंदरीतच एस टी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एस टी कर्मचारी ठाम आहेत। प्रशांत श्रीवंदिलकर, लेट्सअप मराठी, पुणे।